आजच्या दिवसातील शेवटचा सामना अर्थात पोलचा फायनलचा सामना आणि पोलचा फायनलचा सामना असल्यानंतर विळवंडी विरुद्ध कुळवंडी विरुद्ध नक्कीच विळवंडीच्या मैदानावरती नक्कीच कुळवंडी आणि त्यानंतर आपण बघतो की नक्कीच या ठिकाणी त्यांचा अपोजिट संघ असेल तो नळवाडी. विळवंडी कुळवंडी नळवाडी वाडी वाडी बघायचं की नक्कीच कुठला संघ नक्कीच या ठिकाणी मात्र वाडी लावेल. जाऊया मॅच कडे. 4 सेकंदाचा सामना. पहिला गोलंदाज किशोर आणि सलामीचा फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पंकज आणि रोशन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळते. नक्कीच जाऊया मॅच कडे. पोल फायनल. पहिल्या चेंडूवरती मात्र बघतो की नक्कीच या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. मिस्टर रोशन बॅक टू द पेव्हिलियन. मिस्टर रोशन बाद होतोय आणि रोशन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रमेश. पहिला चेंडू अतिशय देखणा हाताला आणि देखणा चेंडू हाताळत असताना चेंडू जाऊन मात्र खेळला तो यष्टांवरती. क्लीन बोल्ड त्रिफळाची कमांड डीजे. जातोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रमेश. आपण बघतो की पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद झाला आणि पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर यावेळेला नक्कीच षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी किशोर तयार. आजच्या दिवसातील पोलचा फायनलचा सामना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने षटकातील दुसरा चेंडू. जोरदार अपील केली होती. जोरदार अपील करत असताना नक्कीच या ठिकाणी पंचांनी मात्र दाद स्वीकारले नाही. फेटाळून लावली पंचांनी दाद. पोलचा फायनलचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. 6व्या दिवसामधला पहिलं षटक प्रगतीपथावरती आणि पहिलं षटक प्रगतीपथावरती असल्यानंतर आजच्या दिवसामध्ये गणेशगाव संघ होता, कोहोर संघ होता, परिलेवन संघ होता आणि त्यानंतर हे तिन्ही संघ दर्जेदार होते. हे तिन्ही संघ पराभूत झालेत या स्पर्धेमधून. क्रॉस लाईन जाऊन खेळण्याची पूर्वतयारी. गोरखबाई यांचा मध्ये कॉल येतोय वाईटचा. पहिली एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये येते आणि पहिली एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये येत असताना बघायचं की नाही याही वेळेला डाकुऱ्याचा गोलंदाज किशोर. आतापर्यंत घणाघाती गोलंदाजी त्यांनी केलेली आहे प्रत्येक मॅच मध्ये. समोर चेंडूला घेऊन गेलाय बॅट फुटपॉईंटच्या क्षेत्रामध्ये नक्कीच घातक खेळ ठरत आहे आणि घातक ठरल्यानंतर बघतो की नक्कीच बॅट लागली त्या ठिकाणी. बघतोय की जलद गतीने मात्र आला होता आणि जलद गतीने येत असताना आपण बघतो की नक्कीच मित्रांनो याला पाणी घेऊन जायचं आहे त्वरित. नक्कीच स्वप्नील देखील बाद झाला आणि स्वप्नील देखील बाद झाल्यानंतर बघायचं की या ठिकाणी थोडासा जलद गतीने मात्र फलंदाज जोरात जात असताना समोरचा क्षेत्ररक्षक देखील मात्र जलद गतीने येत होता स्टंप वरती आणि त्यानंतर बघतो की दोघांमध्ये टक्कर देखील झाली होती. शेवटी फलंदाज बाद. 2 फलंदाज बाद झालेले आहेत सातत्याने.
दोन चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. पहिल्या षटकातील आपण बघतो की नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट चेंडू ऑन साईडला मोठा फटका येतो आणि मोठा फटका येत असताना बघतो की एकदा मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू जातो आणि मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू जात असताना पाहायचं आहे की त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळत आहे. एक धावची भर पडते. एक धावची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या आपण पाहू शकाल की दोन फलंदाज बाद आणि 2 धावसंख्या. निसर्गरम्य वातावरण असल्यानंतर या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण पाहतो की नक्कीच क्रिकेटचा महासंग्राम हा देखील आपल्याला सातत्याने बघायला मिळतोय. स्वप्नील नॉन स्ट्रायकिंगला, रमेश स्ट्रायकिंगला. बिग फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं. तटस्थ पंच आहेत. सागराचं पाणी कधी आटणार नाही. क्रिकेटचा नाद कधी संपणार नाही. हाच जन्म काय मित्रांनो, 1000 जन्म झाले तरी क्रिकेटची आवड कधी संपणार नाही. सैनिकाच्या सत्रामध्ये जेवढ्यांनी जीटीसी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सगळ्यांचं सरचं स्वागत करूया. ऑल इज विल. चांगली स्पर्धा आणि चांगली स्पर्धा असल्यानंतर नक्कीच या चांगल्या स्पर्धेचा मात्र आस्वाद घेताना ओहो प्रश्नचिन्ह विचारणारा हा चेंडू. प्रश्नाचं उत्तर नव्हतं. आणि नक्कीच आज दिवसभरामध्ये नक्कीच लखनभाई यांचं मात्र आगमन झालं नव्हतं, परंतु सैनिकाच्या सत्रामध्ये पूर्ण तंदुरुस्त बघायला भेटतात मिस्टर लखनभाई यांचं देखील सरचं स्वागत. पुढचा चेंडू समोरच्या बाजूला नक्कीच चांगला फटका बघायला भेटला आणि चांगला फटका बघायला भेटल्यानंतर एक धावाची भर पडते आणि एक धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की पुढे सरकते. तीन 4 धावसंख्या आपल्याला बघायला भेटते. सूर्य पश्चिमेच्या बाजूला जाताना नक्कीच सूर्याची किरण थोडीशी कमी होताना बघायला भेटतात, परंतु नक्कीच क्रिकेटचा हा जल्लोष प्रेक्षक वर्गांची अलोट गर्दी माझ्या माईबापांचं मी शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. कारण की आपण मात्र संपूर्ण दिवसभरामध्ये सामन्याची मजा घेताना पहिल्या सगळ्याचा खेळ समाप्त झालेला. फलकावरती धावसंख्या 4. थोडस 5 घ्या पंच. यावेळेला नक्कीच जाऊया मॅच कडे. राटमोर्द विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट करताना बघतो की पहिला चेंडू गणेश मेजर यांचा उंच पुरा फटका जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे की नाही. सुंदर झेल आतापर्यंत नक्कीच गोलंदाजी ही मात्र नक्कीच एक चांगली किमया आणि त्यानंतर बघतो की क्षेत्ररक्षण म्हणजे महत्वपूर्ण बाजू सांभाळली जाते नळवाडीच्या माध्यमातून. नळवाडी हा संघ सकाळच्या सत्रापासून अतिशय दमदार संघ बघायला भेटतो आणि त्याच अनुषंगाने बघतो की मी सांगितलं होतं की जोगमडीच्या मैदानात काय जबरदस्त खेळ बघायला भेटला होता नळवाडीकरांचा. त्यानंतर 45 नंबरची जर्सी परिधान केलेला हा फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. रमेश पालवी बाद झाल्यानंतर रमेश सहारे मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतोय. याही वेळेला बघायचं आहे की काय चांगली गोलंदाजी बघायला भेटते आणि चांगली गोलंदाजी बघायला भेटल्यानंतर ओव्हर द स्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू स्लाइस केले जाते. कव्हर रिजन मध्ये केवळ टायमिंगचा वापर केला आणि टायमिंगचा वापर करताना एक धाव तर येते खात्यामध्ये आणि एक धावाची भर पडत असताना धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 1 ने पुढे सरकल्यानंतर स्ट्राईक इनला रोटेट केले जाते. धावसंख्या 5 बघायला भेटते. या निर्णायक सामन्यामध्ये कुळवंडी संघ किती धावेंचा डोंगर उभा करेल, कारण की प्रमुख आपले फलंदाज बाद झालेले आहेत. गोलंदाज संजय, नळवाडी संघाचा संजय शांत स्वभावामध्ये सामन्याची मजा घेताना सर्व क्रीडा राजे सर्व क्रीडा प्रेमिक गल्ली बोळामध्ये चर्चा तर होतेच. शॉर्ट चेंडू ऑन साइड मध्ये मोठा फटका यामध्ये टायमिंग चुकीचा ठरला आणि टायमिंग चुकीचा ठरल्यानंतर यावेळेला रमेश देखील बाद होत आहे. बिग विकेट. कम ऑन डीजे.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना 1 नंबरची जर्सी परिधान केलेला हा फलंदाज आतापर्यंत नक्कीच अतिशय दमदार संघ खेळत होता, परंतु यावेळेस नळवाडी संघासमोर थोडस माथा टेक झालेला हा संघ. हो, यावेळेला सुपर चेंडू आणि सुपर चेंडू टाकत असताना बघतो की नक्कीच पूर्णपणे रोखून ठेवलाय, बांधून ठेवलाय. नेत्रदीपक स्पर्धा राष्ट्रवादी चषकाचा थरार आणि राष्ट्रवादी चषकाच्या थरारामध्ये विवंडीकरांच्या वतीने ज्यांनी जन्मत्र मोठं योगदान दिलंय त्या सगळ्या मान्यवरांचं मी शब्द सुनाने प्रत्येक दिवसामध्ये सरचं स्वागत करतोय. तुमचं कर्तृत्व, तुमचं नेतृत्व, तुमचं वक्तृत्व या स्पर्धेला लाभल्यानंतर ही स्पर्धा मानाची ठरते आणि दिंडोरी तालुक्यामधले ही नंबर 1 ची स्पर्धा ठरते, यामध्ये शंका नसेल. और दशमच्या बाजूने पुढचा चेंडू लोवर फुलटॉस क्वालिटीचा चेंडू होता, आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग झालाय आणि त्यानंतर बघतो की एकदम शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामधून चेंडू पाठीमागे सरसावतोय. किस्सोर आहे चेंडू खाली, सुंदर षटक हाताळलं होतं पहिलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करतोय डीप मध्ये. 1 धाव तर खात्यामध्ये समाविष्ट. 1 धावची भर पडत असताना धावफलकाची धावसंख्या 6 धावसंख्या. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक. नतमस्तक झालेली ही फलंदाजी. आडव्या बॅटने गुण मारलेला फटका, समोरच्या बाजूला चेंडू जातो आणि समोरच्या बाजूला चेंडू जात असताना शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रावरनं चेंडूला घेऊन काढलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात. काय रणनीती, काय टीम प्लॅनिंग, काय टीम वर्क. नळवाडी संघाचं 7 धावसंख्या, 2 षटकाचा खेळ समाप्त. फलंदाज बाद झाले ते 4. अद्याप येणारे 12 चेंडू शिल्लक. बघायचा की नक्कीच गोलंदाज पुन्हा एकदा किस्सोर येईल, गोलंदाजी मार्क होते. 7 समुद्र आपल्याकडे या खेळाची मित्रांनो व्याप्ती आहे, कारण की एखाद्या गावचा खेळाडू 7 समुद्र आपल्याकडे जाऊन जर आपल्या गावाचं नाव मिळवत असेल, आपल्या गावाला 100% योगदान देत असेल, तर हेही शिकलो आपण या क्रिकेटच्या माध्यमातून. नोकरी धंदा, शिक्षण प्रपंच, शेतीवाडी सांभाळून 100% आपण योगदान देतोय या खेळासाठी. आणि म्हणूनच तर एक लौकिक खेळ, लोकप्रिय खेळ म्हणून ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. शेवटचे 12 चेंडू. हो, यावेळेला पहायचा आहे कॉल येईल पंचांचा वाईटचा, आणि वाईटचा कॉल येत असताना नक्कीच आपण पाहतोय की नक्कीच जास्त कॉल वाईट आहे पंचांचा, परंतु लेग पंच मिस्टर त्र्यंबकजी घोटे यांचा याचा निर्णय काय असेल. यस, पायाला चेंडू स्पर्श झाला आणि पायाला चेंडू स्पर्श झाल्यानंतर वाईट नाही. तुमच्यामधलं सत्य तुम्ही खेळा, प्रयत्नाची नक्कीच एक पराकाष्ठा करा. तुम्हाला नक्कीच सत्याचा नेहमी विजय असतोय. क्षेत्र कुठल्याही सुद्धा त्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर नक्कीच तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावे लागतील, कारण की छत्री पावसाला थांबू शकत नाही, परंतु पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस नक्कीच छत्री देते. हो, याही वेळेला काय चेंडू सोडला जातोय, मॅग्निफिसम चेंडू. फलंदाज सफल होण्याचा प्रयत्न करत असताना आपण पाहतोय की नक्कीच निर्धाव चेंडू. फलंदाज तयार असेल, धावसंख्या तर पूर्णपणे थांबते, विसावते, खोळंबते. मोठ्या फटक्याची अपेक्षा. चेंडू पैचं चांगलं मिलन झालं, यावेळेला नक्कीच चेंडूपर्यंत पोहोचला आणि चेंडूपर्यंत पोहोचल्यानंतर नळवाडी संघाचा जज्बा, जोश, उल्हास किती जबरदस्त बघायला भेटतोय, कारण की शांत स्वभावाने हा संघ खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये कुळवंडी संघाने देखील आतापर्यंत 2 सामन्यामध्ये शांत स्वभावामध्ये सामने खेळले आणि त्यानंतर नक्कीच या ठिकाणी मात्र अविरतपणे कार्य चालू आहे. दोन्ही संघाचा एका धावेसाठी संघर्ष देखील चालू आहे आणि एका धावेसाठी संघर्ष चालू असताना बघायचं या संघर्षाची पूर्ण बांधणी कशा प्रकारे केले जाईल हे देखील बघणं गरजेचं आहे. ऑर्डरच्या बाजूने पुढचा चेंडू, शॉर्ट चेंडू, ऑन साइडला मोठा फटका. नक्कीच गरज होती आणि गरजेनुसार चेंडूला पाठवलं सीमा रेषा पलीकडे, डीप स्कर्लक क्षेत्राच्या पलीकडे. षटकार आहे, बिग हिट षटकार. बिग हिट षटकार. सरकारच्या 7 मध्ये चेंडू जातोय 4-6 धावांसाठी आणि 6 धावा येत असताना फलकावरती धावसंख्या आमचे गुण लेखक आम्हाला सांगतात की धावसंख्या 14. हिमालयाच्या उंच स्थिरावर फडकत राही निशान. हे निशान कुठल्या बाजूचा असेल? स्वप्नीलच्या बॅटमधून येतोय षटकार, कारण की स्वप्नील अद्याप मात्र ओपनिंग साठी उतरला होता मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू टाकून झाले, तथापि 2 चेंडू खेळ शिल्लक असेल. शॉर्ट दरम्यान शॉर्ट कव्हर्स, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हर असल्यानंतर बघायचं की 4 चेंडू अद्याप 2 चेंडू खेळ शिल्लक. चला लेट्स गो, प्ले ऑन. सूर्यास्ताला चाललेला आहे मित्रांनो. त्यानंतर नक्कीच लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू किशोरचा. हा खोलवर मारायचा चेंडू, नक्कीच बाल बच गई असं म्हणण्यामध्ये कुठल्याही प्रकारची हरकत नाही.
शेवटचा चेंडू शिल्लक. स्वप्नील जो स्वप्नावर जगतो त्याला जग असते. स्वप्न हेच यशाचं पहिलं पाऊल असतंय आणि स्वप्न हेच यशाचं पहिलं पाऊल असल्यानंतर नक्कीच या स्वप्नाचा मात्र नक्कीच एक अतिशय दर्जेदार मात्र हा चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा जोरदार अपील. मला वाटतंय याला जोरदार अपील करताना जोरदार अपील केली. तिसऱ्या पंचांकडे देखील कॉल करण्यासाठी मात्र प्रवृत्त केलं जाते. बघायचं आहे की नक्कीच षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 3 सेकंद खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 14. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. फलकावरती धावसंख्या 14 धावसंख्या बघायला भेटते आणि त्यानंतर नक्कीच गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्क होती नळवाडी संघाचा 0-0. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्जा. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग द आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू पडल्यानंतर वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं आणि पंचांकडनं वाईटचा कॉल येत असताना पाहतोय की नक्कीच या ठिकाणी पहिला चेंडू वाईट माधव करतोय गोलंदाजी. कारण की हा नळवाडी संघाचा माधवजी गायकवाड आपल्याला बघायला मिळतोय स्पिनर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ओहो पहिला चेंडू वाईट चेंडू. त्यानंतर तो या ठिकाणी अतिशय चांगला चेंडू हाताळला. जोगमडीच्या मैदानावरती देखील अतिशय मात्र चांगली गोलंदाजी केली होती माधवजी गायकवाड यांनी. त्यानंतर बघतो की एकदा ऑन साइड मध्ये चांगला फटका रिव्हर्स फटका नाही तर आपल्याला प्याड लावून येणारा चेंडू संघर्ष केला होता आणि संघर्ष करत असताना चेंडू निसरता होता. चेंडू सीमा रेषा पार चौकार. रमेश वगैरे देखील सामन्याची मजा घेताना त्यांचे देखील सरचं स्वागत आहे. कारण की नक्कीच या स्पर्धेला त्यांचे देखील मात्र एक मोठं योगदान लाभलेलं आहे. राईट राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू समोरच्या बाजूला हा चेंडू खेळण्यासाठी पूर्व तयारी. वाईटचा कॉल आहे पंचांकडनं. 20 धावसंख्या. साधारणतः नक्कीच 30-35च्या घरामध्ये धावसंख्या जाईल की नाही हे देखील नक्कीच प्रश्न विचारणारी स्पर्धा आहे. कारण की याच मैदानात पहिल्या दिवसामध्ये जलालपूर सारख्या संघाने 118 धावांचा पाऊस पाडला होता. 6 षटकाच्या खेळामध्ये 6 षटकाचा खेळ म्हणजे 36 चेंडूमध्ये 118 धावांचा पाऊस पडला होता. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील आणि शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना बघतो की नक्कीच जे शेवटचं षटक चालू आहे राऊंड विकेटच्या बाजूने हा चेंडू स्लिमिडॉनच्या क्षेत्रामध्ये 05 नंबरची जर्सी. सुंदर क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट फलंदाज बाद. बॅक टू द पेव्हिलियन. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत आणि अद्याप मध्ये 3 चेंडू टाके शिल्लक. स्वप्नेसारखा फलंदाज आपल्या संघाचा किल्ला लढवण्यासाठी सज्ज. निर्णायक सामन्यामध्ये किती धावांचा पाऊस पडला जाईल. नळवाडी संघाच्या वतीने माधव गायकवाड करतोय गोलंदाजी. बिग फटका खेळण्याच्या पूर्वतयारीमध्ये हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. चौथा यष्टीरक्षक. एका पाठोपाठ फलंदाज बाद झाले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि फलंदाज बाद झाले ते आपण पाहू शकाल की 6 फलंदाज बाद झालेले आहेत. कुठलाही फलंदाज तग धरू शकला नाही. कारण की कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी लोक कधी कारण सांगत नाही. याचं एक थेट जिवंत उदाहरण आपल्याला बघायला मिळते या खेळपट्टीच्या मैदानावरती, या विळवंडीच्या मैदानावरती. कारण की विळवंडीची खेळपट्टी ती थोडीशी पहिल्या 5 दिवसांमध्ये थोडीशी नरम पडली होती, परंतु आजच्या दिवसामध्ये खेळपट्टी नक्कीच कडक देखील बनलेली आहे.
नवीन फलंदाज चंद्रकांत. सुपर चेंडू या ठिकाणी मानला जाईल. क्रॉस लाईन जाऊन मात्र खेळण्याची तयारी. समन्वय झालं नाही. सुंदर चेंडू हाताला आणि सुंदर चेंडू हातात असताना शेवटचा चेंडू शिल्लक ऑफ द विनिंग फर्स्ट विनिंग. पहिल्या विनिंगचा हा मात्र शेवटचा चेंडू असेल आणि पहिल्या विनिंगचा शेवटचा चेंडू असल्यानंतर बघणार आहोत की नक्कीच पहिल्या विनिंगच्या शेवटच्या चेंडूवरती बिग प्रहार करण्याची पूर्ण तयारी. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. पहिल्या विनिंगचा डाव समाप्त होतोय. 7 बाद धाव संख्या आपण बघतो की 20 धाव संख्या. 24 चेंडू धावा लागतील त्या पोलच्या फायनलच्या मॅच मध्ये. 21 धावांचा लक्ष्य. चला कुळवंडी संघ लगेच जायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चला सामना सुरू होतोय. नक्कीच आजच्या दिवसातील पोलचा फायनलचा सामना आणि नक्कीच दुसऱ्या इनिंगचा डाव. पहिला चेंडू इनटू द गॅप मध्ये चेंडूला घेऊन काढलाय. नवीन चेंडू आहे. नवीन चेंडू असल्यानंतर नक्कीच निळसर रंगाच्या पट्टीच्या खाली चेंडू जातो सीमारेषा पार 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती ऑफ द मार्क. 21 धावांचं लक्ष्य. मी सांगितल्याप्रमाणे की पहिला दिवस गाजवला तो तुम्हाला मला माहित आहे की नक्कीच पिंपळणार या संघाने दुसऱ्या दिवसामध्ये खुटीचा पाडा या संघाने दमदार खेळ केला. तिसऱ्या दिवसामध्ये वाघेरी या संघाने दमदार खेळ केला. चौथ्या दिवसामध्ये आपण पाहिलं की चौथ्या दिवसामध्ये जो संघ विराजमान झाला होता आपण बघितलं की सेवखंडी संघ आणि नक्कीच कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं की रवळगाव संघ विजयश्री खेचून आणली. 2 चेंडूवरती सलग 2 चौकार येतात की काय. कारण की ऑन साइडचा फील्ड देखील मात्र नक्कीच फास्ट आहे. चेंडू सीमारेषा पार. 2 चेंडूवरती 2 चौकार. मारतो या 50 पुढचा चेंडू याही वेळेला शॉर्ट चेंडू होता. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी. चेंडू पैसा समन्वय झाला नाही. धाव संख्या 9. माझ्या लाडक्या क्रीडा प्रेक्षक वर्गांना देखील माहिती पडलं की सामना कोणाच्या बाजूने चाललाय. ऑन साइडला कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात होता. नक्कीच झेल ड्रॉप होतो आणि झेल ड्रॉप असताना दुसऱ्या धावसाठी मार्गस्थ असताना नक्कीच
यावेळेला हा जर झेल घेतला असता तर कदाचित मला काही होऊ शकतं, कारण की नक्कीच हा खेळ आहे, कुठल्याही क्षणी खेळाचा पारडा झुकू शकताय. 11 धावसंख्या होती, 9 धावांचं नाही तर हा 10 धावांचं लक्ष्य. धावसंख्या 11 बघायला भेटते. राईट राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी पुढचा चेंडू इनसाइड आउट एरियामध्ये चेंडूला लॉफ्ट केलाय. चेंडू डोक्यावरनं जातोय. नक्कीच कुशालजी सहारे साहेब मध्ये नक्कीच त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यानंतर बघतो की नक्कीच एक धाव तर येते खात्यामध्ये. धावसंख्या 12. किशोर तयार. उजव्या हाताचं डावखुऱ्या हाताचं हे कॉम्बिनेशन जमतं आणि उजव्या हाताचं डावखुऱ्या हाताचं कॉम्बिनेशन जमल्यानंतर बघायचं की नक्कीच या क्षणी किशोर देखील तयार असतील. डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्टायलिश फलंदाज असल्यानंतर बघतो की नक्कीच ओव्हर द स्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्जा. वेगचा फटका येतोय ऑन साइडला, मोठा फटका. यावेळेला ताबडतोब स्ट्रोक येतोय आणि ताबडतोब स्ट्रोक येत असताना नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण देखील टीपमध्ये केलेलं आहे. दुसऱ्या धावासाठी मार्गस्थ असताना बघतो की नक्कीच डायरेक्ट हिट फलंदाज बाद बॅक टू द पेव्हिलियन. असा डेंजर हाय बॅट्समन हवे धावसंख्या बघायला मिळते ती 13 धावसंख्या. अतिशय चांगली सुरुवात देखील करून दिली होती प्रशांत सारख्या फलंदाजाने आणि त्यानंतर नक्कीच हा फलंदाज तयार. याही वेळेला नक्कीच मिड ऑफच्या टोक्यावरनं सरळ डीप लॉंग ऑफ क्षेत्राच्या पलीकडे षटकार. नळवाडी संघाला माझ्या तमाम क्रीडा प्रेमिकांचं मी पुन्हा एकदा सरचं स्वागत करतोय, कारण की नक्कीच आपण मात्र येता प्रत्येक दिवसामध्ये सुंदर सामन्याची मजा घेताना आपण देखील आपल्या सरचं स्वागत आहे, कारण की तुमचंच हे मात्र मोठं प्रेम भेटतंय आणि तुमचं मोठं प्रेम असल्यानंतर बघतो की नक्कीच माधव गायकवाड हा षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, कारण की 2 धावा लागतात जिंकण्यासाठी. ऑन साइट मध्ये चांगला फटका येतोय, लॉप केलेला फटका चेंडू सीमारेषा पार होतोय आणि 4 धावांनंतर मात्र या ठिकाणी नळवाडी संघ जिंकतोय. नळवाडी संघाचा सरचं स्वागत आहे आणि त्यानंतर पराभूत संघाचा आपण मात्र कौतुक करूया. पराभूत संघ आहे तो विळवंडी. विळवंडी संघाने देखील आजच्या दिवसामध्ये अतिशय दमदार खेळ केला आणि दमदार खेळ करत असताना आजच्या दिवसामध्ये हा संघ कुळवंडी संघ, माफ करा, कारण की कुळवंडी, विळवंडी आणि नळवाडी संघ विजयी होतोय. विळवंडी संघ पराभूत झालाय, कुळवंडी संघ पराभूत झालाय आणि त्यानंतर बघतो की नक्कीच आपलं वाडी